राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला। रिंगणात असलेल्या तब्बल 7438 उमेदवारांचं भवितव्य आज स्पष्ट झालं। निवडणुकीचा निकाल अर्थात रंगतदार होताच, पण या सगळ्यांमध्ये जास्त लक्ष वेधून घेतलं ते लातूरनं। कारण लातूरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की लातूर काँग्रेसचंच आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लातूरमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला। पण तरी सुद्धा काँग्रेसला सत्तेपासून मात्र दूर राहावं लागणार आहे। पण का? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। लातूर जिल्हा परिषदेच्या एकूण 59 जागा होत्या। या 59 जागांवरती चुरशीची लढत होती। निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होती। काँग्रेसचे नेते अमित देशमुख, भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांनी प्रचार सभा गाजवल्या होत्या। काँग्रेसच्या प्रचाराची धुरा स्वतः अमित देशमुख, धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख यांनी आपल्या खांद्यावरती घेतली होती। तर भाजपकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेश अप्पा कराड, अभिमन्यू पवार यांनी मैदानात गाजवलं होतं। एकमेकांवरती आगपाखाड यावेळी करण्यात आली होती। ठेकेदारांना भाजपनं तिकीट दिल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला होता। तर आमदारच ठेकेदार असेल तर असं होणारच असा टोलाही त्यांना अभिमन्यू पवार यांनी लगावला होता। तर किती दिवस वडिलांच्या जीवावरती राजकारण करणार, जरा स्वतःचं कर्तृत्वही दाखवा असा पलटवार अभिमन्यू पवार यांनी अमित देशमुख यांच्यावरती केला होता। त्यामुळे या तीनही नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती। अशात मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीवरती होतं, पण हळूहळू भाजप सुद्धा टफ फाईट देऊ लागलं। काही वेळ तर काँग्रेस आणि भाजपमध्ये सेम जागांवरती होतं, मात्र शेवटी आकडेवारी समोर आली आणि यात 59 जागांपैकी काँग्रेस 23 ठिकाणी, भाजप 18, शिंदेची शिवसेना 1 ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 12, ठाकरे गट 1, शरद पवार राष्ट्रवादी 1, मनसे 1 आणि अपक्ष 2 असा निकाल समोर आला। आणि अशा प्रकारे काँग्रेस 23 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष लातूरमध्ये ठरला। पण तरी सत्तेपासून काँग्रेसला मात्र दूर राहावं लागणार आहे, कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश मिळवून आणलेलं आहे आणि महायुती एकत्र आल्यानं सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडे 31 जागांवरती विजय मिळवलाय। तर काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत मिळून 25 जागा होतात, त्यात मनसे आणि अपक्ष जरी सोबत आलं तरी 28 जागा येऊ शकतात। आता जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी 30 सदस्यांचं संख्याबळ आवश्यक आहे, त्यामुळे सत्तेचा आकडा महायुतीनं आधीच पार केलेला आहे। त्यामुळे सत्तेपासून काँग्रेसला दूर राहावं लागणार असं बोललं जाते। त्यामुळे महायुती जिल्हा परिषदेचा कारभार आपल्या हाती घेऊ शकते। काँग्रेसला मात्र बहुमतासाठी बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे। काँग्रेसने ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, वंचित आघाडी आणि इतर 3 सदस्यांना जरी आपल्याकडे वळवलं तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाहीये। गेल्या वर्षी जिल्हा परिषदेवरती काँग्रेसची सत्ता होती, यावेळी मात्र महायुतीतील 3 घटक पक्ष मिळून काँग्रेसला रोखण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत। पण राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे लातूरचं चित्रही बदलू शकतं असं बोललं जाते, अशी शक्यता वर्तवली जाते। कारण याआधीही महापालिकेला लातूरकरांनी दाखवून दिलं की इथं काँग्रेसचीच हवा आहे, कारण विलासराव देशमुख यांना मानणारा लातूरकर काँग्रेसलाच प्राधान्य देत असतो। त्यामुळे काय होतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।